ऐका भाऊ, आपला काळ म्हणजे परमात्मा गांधीजीचा काळ. ऐका ऐका ऐका, एक मालिका होती तुमच्या समोर येईल. मैं ओमकार हूँ, सृष्टि के पहले भी मैं था, बीच में भी मैं हूँ, अंत में भी मैं ही रहने वाला हूँ. मैं ओमकार हूँ. सांगा बरं कोणती मालिका आहे? 1 रुपया देतो तुम्हाला, सांगितलं तुम्ही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धम दन धम दन धम दन धम दन धम दन धम दन. ते सर्व असायचं, गोड होतं पूर्वी सर्वच गोड होतं, आता सर्व कडू झाले. आपलं आता कडूतलं गोड झालं. काय 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 का हो. ओम म्हणजे मी ओम इत्तेकम अक्षरम ब्रह्म, त्या ओम या पदाने मंगलाचरण करता येतं. बर चला पुढे, एक सुटलं. नंबर 2, अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. म्हणून महाभारताचा शुभारंभ अथ या पदाने. अथ या पदाने कुणी, 1 मिनिट, कुणी इथे प्रश्न घेऊ शकतो, महाराज या ओमकार आणि अथ या पदानेच का बरं मंगलाचरण करता येतं? तर शास्त्री याचं उत्तर असं भाऊ देतात, सृष्टीच्या आरंभी, ही सृष्टी जेव्हा निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हा सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रथमतः जे 2 शब्द बाहेर निघले ते शब्द म्हणजे हे 2 आहेत. कोणते? ओम आणि अथ. प्रमाण द्या, प्रमाण घ्या. ओमकारश्च अथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुराण कंठम वित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. असं प्रमाण दिलं तरच आता इथून पुढे लोक स्वीकारतील. काही हानते गप्पा, ते आपल्या पुढे नाही म्हणत पण नंतर म्हणत असतात, म्हणून अगोदर आपलं कुशलतेने ठेवायचं महाराज. हो. ओमकारश्च अथ शब्दश्च वावेतो ब्रह्मण पुराण कंठमित्वा विनिर्वातो तस्मान मांगलिका उभो. ओम आणि अथ हे 2 पद ब्रह्मदेवाच्या मुखातून सृष्टीच्या आरंभी निघाले म्हणून त्याला मांगलिकत्व पद प्राप्त झालेलं आहे. म्हणून ओम या पदाने मंगलाचरण करता येतं आणि अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. म्हणून महाभारताचं मंगलाचरण किंवा सूत्रपद्ध पद्धतीचे जेवढे ग्रंथ आहेत ना त्याचं मंगलाचरण अथ या पदाने. बघा बघा भाऊ, हो. अथा तो ब्रह्म जिज्ञासा कोणता ग्रंथ आहे? ब्रह्मसूत्र. अथा तो योगानुशासनम, पातंजली योग सूत्राचा प्रारंभ. बर. अथा तो भक्तिम व्याख्यास्य महा, नारद भक्ती सूत्राचा प्रारंभ. ही अथ या पदाने मंगलाचरण केलेले. महाभारताचं मंगलाचरण सुद्धा अथ या पदाने. म्हणून बघा विजय चोपडाची मालिका, अथ श्री महाभारत कथा, अथ श्री महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके बने श्री कृष्ण भारत पार्थ की. शब्द दिघोषित हुआ, शब्द सार्थक सैव था. अथ श्री महाभारत. आमच्या बाबाला काय सांगावं लागेल ते. अथ श्री महाभारत कथा. अथ या पदाने महाभारताचं मंगलाचरण केलेलं आहे. ऐका, म्हणून अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. ऐका पुढं, जसं अथ या, चला पुढे चला पुढे चला. जसं अथ या पदाने मंगलाचरण करता येतं तसंच आता या पदाने मंगलाचरण करता येते. विस्तार नाही करता, आता या पदाने मंगलाचरण करता येते. कारण संस्कृत शब्द हे आता, अथ, पण त्या अथ शब्दाचा मराठीत अर्थ होतो आता. म्हणून आता या पदाने सुद्धा मंगलाचरण करता येतं. आता या शब्दाने सुरुवात झालेला, सर्वांना कळव, आता या शब्दाने सुरुवात झालेला अभंग कोणताही असू द्या तो पहिल्या दिवशी कीर्तनासाठी घेता येतो. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही साधु संत जीवले गो
महाराज स्टाईल आहे काय कोण काय आकाडीला सांगतात हा ठॉय म्हणे आता असं आहे काय काय का हो. आता तुम्ही कृपावंत साधू संत मंगलाचरणाचा हा बघा कसं कसं पटवून देतो. आता तुम्ही कृपा आता या पदाने प्रारंभ झाला म्हणून एक पण पुढे आहे का मंगल आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग पुढे आहे का इकडे आहे का अय आई बदला बदली करू नका ते एक जण किती वजन आहे त्याचं नाही तर तिघी जणी द्या मी एक इथे घेतो इथे घेतो नाही कीर्तन बी करतो हो. माठाला गेला मी काही बी आहेत किती त्याचं वजन. आता उठू नका ह्या सर्वजण तुमच्याकडे पाहतात मग हा वा प्रणाम तुमच्या सर्वांना धन्यवाद. ह अजिबात इकडे पहा सर्वजण डिस्टर्ब करू नका. आता आमचा विषय असा चालला होता आता तुम्ही कृपावंत ते सर्वांचं लक्ष जातं म्हणून घेता चांगलंच आहे ते पण बाया मग सर्व तुमच्याकडे पाहतात डिस्टर्ब होतो शब्द. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग पुढे ऐका गोमटी ते हा एक गोमट म्हणजे चांगलं चांगलं म्हणजेच मंगल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता या पदाने मंगलाचरण करता येतं. भाऊ करू का थोडा विस्तार. हा आता हा शब्द 2-3 अर्थाने वापरला जातो. प्रारंभ या अर्थाने अनंतर या अर्थाने किंवा सर्वांना कळावं म्हणून. ऐका आता हा शब्द तिन्ही काळात चालतो. तिन्ही काळात म्हणजे कोणते 3 काळ हा कांदा काळ बटाटा काळ ते नाही सांगायलो मी. मग भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ सरपंच तिन्ही काळात आता शब्द चालतो. कसा मी शास्त्रीय दृष्ट्या नाही विस्तार करत सामान्य शब्द बोलतो म्हणजे सर्वांना कळेल. ऐका ऐका आता शब्द हा भूतकाळासाठी चालतो. कसा कसा का हो गेले होते का पंढरपूरला हो गेलो होतो ना. कधी आत्ता आषाढीला आत्ता आषाढीला म्हणजे भूतकाळ भूतकाळ दाखवतो आता शब्द बरं का. चला पुढे. आता शब्द हा भविष्य काळासाठी सुद्धा चालतो. का हो श्रीनिवास महाराज काय जाणार आहेत का आळंदीला हो जाणार आहे ना. कधी आता कीर्तन झालं की आता कीर्तन झालं की लगेच जाणार आहे म्हणजे आता शब्द भविष्य काळासाठी चालतो. बर आता शब्द हा वर्तमान काळासाठी सुद्धा चालतो. कसा आले का महाराज गायनाचार्य मंडळी आले का आले. मृदंगाचार्य महाराज आले का आले. श्रोत्या आले का आले. कीर्तनकार आले का आले. हार्मोनियम वादक आले. आता करा ना सुरू मग कळालं का काही नाही कळालं तुमच्यातलं सांगू का. हा आले का नवरीच्या मामा आले का नवरदेवाचे मामा मिळाल्या का सर्वांना अक्षदा हो देवा काय आता करा सुरू कळालं नाही. म्हणून आता शब्द वर्तमान काळात सुद्धा चालतो. म्हणून आता या पदाने जेवढेही अभंग असतील ना ते अभंग पहिल्या दिवशी कीर्तनासाठी घेता येतात. आता तुम्ही कृपावंत आता कोठे धावे मन तुमचे चरण कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. म्हणून आता या पदाने सुद्धा मंगलाचरण करता येतं. बरं हे पटलं नसेल ना तर मी अजून पटवून देण्यासाठी ज्ञानेश्वरीत जाऊ का. ज्ञानेश्वरीचं मध्य मंगलाचरण आता या पदाने आहे. आता हृदय आपुले सोफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे
मध्यमंगलाचरण ज्ञानोबाऱ्यांनी आता पदाने केलं. चला पुढं. ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीचं शेवटचं मंगलाचरण सुद्धा आता या पदाने केले. जर तुम्ही ओवी सांगितली ना, मी तुम्हाला काहीच देणार नाही. सांगा बरं, नाही पाठ तुमच्या? अहो सर्वांच्या पाठे. आता कोठे, बरोबर आहे का? हो, अहो पसाय दाने ना, मी आता कोठे म्हणत तरी हो म्हणतात ते. आता कुठे तुमचं मन नक्की? हा हो. आता विश्वात्मके देवे हिने वाग यज्ञ तोषावे. तिथे आता शब्द आलाय, तिथे आता शब्द आला. म्हणून आता या पदाने ज्ञानोबरायांनी शेवटचं मंगलाचरण आणि मध्य मंगलाचरण केले. म्हणून आता या पदाने मंगलाचरण करता येते. ओम अथ आता. बस चला पुढे. आता लवकर लवकर भगवंताच्या सगुण आणि निर्गुण रूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं बघा. कारण वस्तू निर्देश रूप मंगल करत असताना एक सगुण वस्तू निर्देश रूप मंगल सांगितलं आणि एक निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगल सांगितलं. भाऊ आता तुम्हाला पडतं यांना असं वाटतं काय कुदारायले काय माहिती, आम्हाला कळणं काहीतरी. हो, भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करणं याला पण मंगलाचरण म्हणतात आणि निर्गुण रूपाचं वर्णन करणं याला सुद्धा मंगलाचरण करतात. फक्त शास्त्रीय शब्द आला वस्तू निर्देश रूप मंगल. मग सगुण आणि निर्गुण रूपाचं वर्णन केलं की मंगलाचरण होतं. म्हणून तर आपल्याकडे पहिला अभंग म्हणला जातो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करकटावरी, करकटावरी हे ओढिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करकटावरी, करकटावरी हे सुंदर जय हो. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोपलिया, रविशेषी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट रुळे माळकंठी वैजयंती, रुळे माळकंठी वैजयंती, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. म्हणून भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येतं. कारण त्याचं रूप कसं आहे, काय होतं ते रूप पाहिलं की, ते रूप पाहिलं रे पाहिलं की क्षणात ऐकाय का त्या रूपाची महिमा काय, कसं मंगल कसं होतं त्या नामाने भगवंताच्या स्वरूपाने. भगवंताचं रूप बघितलं रे बघितलं की जनी दृष्टी लागो. काय होतं बघा बरं, तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला. फायदा काय, अनंता जन्मीचे. बघा हे मंगल व्हायले, हे मंगल व्हायले. अशुभ गेलं, अनंता जन्मीचे विसरलो दुःख. होतं काय, पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्या भगवंताचं सुंदर स्वरूप बघितलं रे बघितलं की माणसाचे पापाची निवृत्ती होती म्हणे. हा, पापाची निवृत्ती होते. बर एक
हे मंगल होणं हे मंगल होणे. बर त्या भगवंताचं रूप बघितलं रे, बघितलं भाऊ, की एक नंबरचं चंचल असणारं मन, चंचल असणारं मन एका मिनिटात कुठं जाईल आणि कुठं येईल सांगता येत नाही, इतकं भटकणारं मन. हे काय थोडं भटकतं का? एका मिनिटात दिल्लीत जातं, गेलं 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 आला 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 आला. हा एका मिनिटात जातं, एका मिनिटात तिकडे येतंय. ह ए आजी बस खाली, ए आजी बस खाली, बस बस अरे बस अरे बस बस. काय झालं? कोणती आजी नाही उठली? तुमची मनरूपी आजी उठली, मनरूपी आजी. हे एका मिनिटात जातं, एका मिनिटात येतं. मन चंचल कळालं की मला पाणी पाजायला कुणीतरी आहे. हा मला असं वाटायचं कसं होईल माझं पुढं, पण आज फिक्स झालं मला पाणी पाजायला आहे. काय का हो बिचाऱ्यांना कळालं नाही, तहान लागली हे तर कळालं ना. हो त्याच्यासाठी तर मग आम्ही अशांचेच फोन उचलतो की हा 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 आपली चिंता कर. काही लोक ओठावर प्रेम करणारे असतात. ओठावर म्हणजे लय चांगलं बोलते ते टुळू टुळू, त्याला ओठावर प्रेम करणं म्हणतात, म्हणजे कीर्तनावर प्रेम. काहींचं प्रेम ओठावर असतं, काहींचं प्रेम मठावर असतं. हां अरे वा बघा, काहींचं प्रेम ओठावर, काहींचं प्रेम मठावर, काहींचं प्रेम नोटावर. सकाळी खांते संध्याकाळी खांते राव. काहींचं प्रेम नोटावर, पण काहींचंच प्रेम असतं ते पोटावर असतं. असा आम्हाला अनुभव आहे फिरत असताना. आणि जे पोटावर प्रेम करत असतात त्यांना कीर्तनाशी घेणे देणं नसतं, काय नसतं. हम आपके है कोण ते म्हणतच नाही, हम आपकेच आहे म्हणते. ह्या असं आम्हाला फिरत असताना अनुभव येतो. मला पाणी पाजल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऐका ऐका ऐका. हो मन चंचल चपळ, विनोद आहे बरं का. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. पण असं मन त्या भगवंताचं रूप पाहिलं रे पाहिलं की मग आता कुठे धावे. मन हा फायदा आहे, म्हणजेच मंगल होणे. हा हे मंगल होणे. हो म्हणून भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं, आणि भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येतं. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा. बघा पहा सांगितले, पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. बरा विस्तार करते आता. भगवंताच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं. आणि पाचवा मुद्दा, भगवंताच्या गुणांचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येते. गुण आला विटेवरी.